वसा जनसेवेचा। शासनाचे नियम धाब्यावर बसवून जलंब खामगाव रोडवर खुलेआमपणे काही बडे रेती माफिया कुणालाही न भीता पूर्णा नदी पात्रातून रात्रभर वाहनाने अवैधरित्या रेतीची वाहतूक सुरू असल्यामुळे रोडच्या आजूबाजूला राहणारे नागरिक त्रस्त झाले आहेत। त्यामुळे रात्रभर महसूल प्रशासनाने कारवाई करण्यात यावी अशी मागणी ही जलंब माटरगाव पहुरजिरा येथील नागरिकांनी केली आहे। याबाबत वृत्त असे की शासकीय नियमाप्रमाणे सकाळी 6 वाजेपासून तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत रेतीची वाहतूक करण्याची मुभा दिली आहे, परंतु शासनाच्या या आदेशाची पायमल्ली करून काही बडे रेती माफिया हे पूर्णा नदी पात्रातून रात्रभर अवैधरित्या वाहनाने खुलेआम रेतीची वाहतूक करीत आहेत। त्यामुळे सदर वाळू माफियांविरुद्ध महसूल प्रशासनाने कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे। जलंब खामगाव रोडवर जवळपास रात्रभर 50 ते 60 वाहने पूर्णा नदी पात्रातून अवैधरित्या रेतीची वाहतूक करीत असल्यामुळे रोडच्या आजूबाजूला राहणाऱ्या घरातील नागरिकांना व रोडच्या बाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांना अतोनात त्रास सहन करावा लागत असून या आवाजामुळे त्यांना झोपणे सुद्धा कठीण झाले आहे। तर रात्रभर वाहनाने जलंब खामगाव रोडवर रेतीची खुलेआम वाहतूक सुरू असताना सुद्धा त्यांच्यावर महसूल प्रशासनाचे अधिकारी का दुर्लक्ष करतात असा सवालही नागरिक करत आहे। पूर्णा नदी पात्रातून सध्या मोठ्या प्रमाणात रात्रभर रेतीची तस्करी केली जात असून यामधून अनेक वाळू माफिया गब्बर झाले असून ते सब कुछ मॅनेज है ची भाषा करीत असल्याचे समजते। तर रेती घाटातून रेतीची अवैध वाहतूक करण्यासाठी रेती माफियांनी वेळेचे सुद्धा भान ठेवले आहे। तर यामुळे तालुका प्रशासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून याकडे मात्र महसूल प्रशासनाची बग्याची भूमिका घेतल्या जात असल्यामुळे या वाळू माफियांची आता मुसक्या कोण आवरणार असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे। तर परिसरातील रेती तस्करांच्या रोडवर विशेष पथक तैनात असून रात्रभर 4 चाकी वाहनाने पेट्रोलिंग करून रोड क्लिअरचा मोबाईलद्वारे सूचना देऊन मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीची वाहतूक करून महसूल प्रशासनाची दिशाभूल करतात, पण प्रशासन मात्र मुंग गिळून गप्प असल्याची चर्चा आहे। सिटी न्यूज। बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।